हिंदू नववर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी तिथी ही रविवार 5 एप्रिल 2026 रोजी पाळली जाईल. या दिवशी विशेष करून भगवान गणेशाच्या विकट रूपाची पूजा करण्याची प्रथा आहे. गणरायाला विघ्नहर्ता, बुद्धिदाता व यशाचे दूत म्हणून गौरविले आहे. संकष्टी या शब्दाचा अर्थच मुळात संकटाचा नाश करणारी असा आहे. त्यामुळे या दिवशी गणपतीची विधिवत पूजा केल्याने आपल्या जीवनातील बऱ्याच समस्यांचे निवारण होते. पंचांगानुसार चतुर्थी तिथी ही 5 एप्रिलला सकाळी 11:59 सुरू होईल व 6 एप्रिलला दुपारी 2:10 संपेल. संकष्टी चतुर्थीची पूजा ही चंद्रव्यापिनी तिथीनुसार पाळली जाते. त्यामुळे संकष्टी चतुर्थीचे व्रत हे 5 एप्रिलला पाळले जाईल. तर या दिवशी पूजेसाठी ब्रह्ममुहूर्त हा पहाटे 4:35 पासून ते 5:21 पर्यंत असेल. तर अभिजित मुहूर्त हा सकाळी 11:59 पासून ते दुपारी 12:49 पर्यंत आहे. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे संकष्टी चतुर्थीचे व्रत हे चंद्रदेवाची पूजा व प्रार्थना केल्याशिवाय अपूर्ण आहे. या दिवशी आवर्जून चंद्रोदयाची प्रतीक्षा केली जाते. चंद्राला पाण्याने अर्घ्य दिला जातो व यानंतरच उपवास सोडला जातो. या विकट संकष्टी चतुर्थीच्या चंद्रोदयाची वेळ ही रात्री 9:58 पर्यंत असेल. वेगवेगळ्या शहरानुसार चंद्रोदयाची वेळ ही कमी जास्त असू शकते. तर संकष्टी म्हटली की भद्राकाळ हा आलाच. या दिवशी भद्राकाळ हा सकाळी 6:07 सुरू होईल व सकाळीच 11:59 पर्यंत चालेल. पण यावेळी भद्रा ही पाताळात वास करेल. त्यामुळे पूजेदरम्यान याचा कोणताही परिणाम होणार नाही. या विकट संकष्टी चतुर्थीच्या तशा अनेक कथा प्रचलित आहेत. आख्यायिकेनुसार प्राचीन काळी कृतवीर्य नावाचा एक राजा होता, ज्याच्याकडे सर्व ऐश्वर्य होते पण संतान नव्हते. वंशवाढ नसल्यामुळे राजा राणी खूप उदास होते. असेच बरेच दिवस निघून गेले. पण एके दिवशी कृतवीर्य राजाच्या स्वप्नात त्यांच्या पूर्वजांनी गणेशाची आराधना करण्याचा सल्ला दिला. पुढे राजाने विधिवत संकष्टी चतुर्थीचे व्रत केले व या व्रताच्या प्रभावाने एक अत्यंत गुणी संतान प्राप्त झाली. अशी मान्यता आहे की जे भक्त विकट संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मनापासून व्रताचे पालन करतात, कथा वाचतात व ऐकतात, त्यांच्या आयुष्यातील सर्व मोठे अडथळे गणपती बाप्पा दूर करतात अशी श्रद्धा आहे. गणपती बाप्पा ही वैश्विक व प्रेरणा देणारी देवता आहे. आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोडधोड खाणारा, शिक्षणाची आवड व आस्था बाळगणारा आणि सर्वांना आपलेसे वाटणारे दैवत आहे. म्हणूनच जे भक्त विकट संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळतात त्यांच्या जीवनातील सर्व संकटे व आर्थिक अडचणी दूर होतात. या दिवशी बाप्पांची विधिवत पूजा व उपवास केल्याने कुंडलीतील चंद्र आणि बुध ग्रहांचे दोष कमी होतात अशी मान्यता आहे.